शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचं लवकरच शक्ती प्रदर्शन होणार आहे। कोकण भवनामध्ये दोन्ही नगरसेवक एकत्र जाणार आहेत। गटस्थापनेसाठी नगरसेवक एकत्रित जातील। 2 दिवसांनी दोन्ही पक्षांचे नगरसेवक नोंदणीसाठी जाणार आहेत। निकालानंतर प्रथमच दोन्ही नगरसेवक एकत्र येत शक्ती प्रदर्शन करतील। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं शक्ती प्रदर्शन करत एकत्र नोंदणी कोकण भवन इथं 2 दिवसांनी होणार आहे। कोकण भवन येथील नगरविकास मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत। यावेळी महायुतीचे शक्ती प्रदर्शन केलं जाईल। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत। तर शिवसेना आणि भाजप नगरसेवक लवकरच शक्ती प्रदर्शन करणार आहेत। कोकण भवनामध्ये दोन्ही नगरसेवक एकत्र जातील। नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर कोकण भवनामध्ये जाऊन नोंदणी करणं गरजेचं असतं। तसोबतच गटस्थापनेसाठी नगरसेवक एकत्रित जाणार आहेत। 2 दिवसांनी दोन्ही पक्षाचे नगरसेवक नोंदणीसाठी जातील। निकालानंतर प्रथमच दोन्ही नगरसेवक एकत्र येणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। एकत्र नोंदणी करण्यासाठी सगळेच जण कोकण भवनमध्ये जाणार आहेत। 2 दिवसांनी हे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेत। कपिल, 2 दिवसातच शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जाऊ शकतंय कोकण भवनाच्या इथे? निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपा आणि शिवसेनेचे मुंबईचे नगरसेवक एकत्र येणार आहेत। खरं तर दिल्लीमध्ये आज एक महत्वाची बैठक पार पडणार आहे। त्याच्यामध्ये राहुल शेवाळे असतील, अमित साटम असतील, यांच्यामध्ये नक्की पुढची रणनीती कशी असतात मुंबई महानगरपालिकेची या आणि त्या बैठकीचे तपशील वरिष्ठ नेत्यांना दिले जातील। आणि त्यानंतर 2 दिवसांनी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनामध्ये गट स्थापन करण्यासाठी हे दोन्ही गटचे नगरसेवक जाणार आहेत। एक तर शक्ती प्रदर्शन असणार आहेत आणि त्याचबरोबर पहिल्यांदा ते एकत्र येत आहेत, म्हणजे शिवसेना भाजपाचे नगरसेवक एकत्र येणार आहेत। एक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनावर जाऊन मग गट स्थापन करणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती महापौर या सर्व रणनीती ठरणार आहेत। पण सध्याची आजची जी बैठक आहे, ही आजची बैठक खूप महत्वाची ठरणार आहे राजकीय दृष्ट्या। आजच्या दिल्लीच्या बैठकीनंतर पुढची सूत्र हलणार आहेत। 2 दिवसांनी ही शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आपल्याला। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।